अर्धनारीश्वराची कथा. अर्धनारीश्वरस स्टोरी. एकदा ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना सुरू केली. त्यांनी अनेक प्रजापती निर्माता निर्माण केले, पण सृष्टीची वाढ होत नव्हती. जमीन रिकामी आणि शांत होती. ब्रह्मदेव चिंतेत पडले. सृष्टी कशी वाढवावी? मी तर सर्व काही निर्माण केले आहे. या विचाराने त्यांनी डोळे मिटले आणि तपश्चर्येला सुरुवात केली. त्यांच्या या गहन तपामुळे कैलास पर्वतावरून एका तेजस्वी ज्योतीच्या रूपात भगवान शिव प्रकट झाले. त्यांचे तेज संपूर्ण ब्रह्मांडात पसरले. ब्रह्मदेवाने शिवाला नतमस्तक होऊन वंदन केले आणि आपली अडचण सांगितली. देवा, मी सृष्टी निर्माण करू शकलो, पण ती पुढे वाढत नाहीये. माझ्या निर्मितीला गती मिळत नाही. शिव हसले आणि म्हणाले, ब्रह्मदेवा, केवळ पुरुष तत्वाने मेल प्रिन्सिपल सृष्टी पूर्ण होत नाही. निर्मिती आणि वाढीसाठी शक्तीची स्त्री तत्वाची फिमेल प्रिन्सिपल आवश्यकता आहे. शिवाने ब्रह्मदेवाला धीर दिला आणि स्वतः आदिशक्तीला देवी पार्वतीला आवाहन करण्यासाठी पुन्हा ध्यान लावले. त्यांनी आपल्या अर्ध्या शरीरातून शक्तीला प्रकट करण्याचे ठरवले. त्यांच्या डाव्या अर्ध्या भागातून आदिशक्ती देवी पार्वती प्रकट झाली. तिचे रूप अत्यंत सुंदर आणि शांत होते, जणू वसंत ऋतूची सुरुवात. अशा प्रकारे शिव आणि शक्ती एकाच देहात विलीन झाले. उजवा भाग शिव, पुरुष तत्व, आणि डावा भाग पार्वती, स्त्री तत्व. हेच अर्धनारीश्वर रूप. ब्रह्मदेव हे अद्वितीय परिपूर्ण रूप पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांना जगातील सर्वात मोठे सत्य उमगले. पुरुष आणि स्त्री हे एकच आहेत. अर्धनारीश्वर म्हणाले, या सृष्टीच्या वाढीसाठी पुरुष आणि स्त्री हे दोन्ही तत्वे आवश्यक आहेत. त्यांच्या एकतेतूनच नवीन जीवन निर्माण होते. अर्धनारीश्वराच्या कृपेने ब्रह्मदेवाच्या निर्मितीमध्ये पुरुष आणि स्त्रियांची उत्पत्ती सुरू झाली. सृष्टी वेगाने वाढू लागली आणि जीवसृष्टी बहरली. हे रूप आपल्याला शिकवते की या जगात काहीही एकट्याने पूर्ण नाही. पुरुष आणि स्त्री समान आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्यानेच जग पुढे जाते. हीच अर्धनारीश्वराची शिकवण आहे.